yeah, I'm about to fade away. Cause every time I wake up I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden I don't look at anything the same way. Gotta build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay. Just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you look at me, I'm such a disgrace. I never really asked to be brought into this place. You wanna love me? Well then baby have a taste. All the highs and the lows, no you'll never be the same. I don't really wanna hurt you but I can't control the pain. If you're sticking by my side, maybe we could be okay. Okay, maybe you could be the change I need today. I promise that I've never felt this way. I really hope that you will choose to stay through all the pain. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. Cause you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I know you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away. As you fade away. As you fade away. यहाँ पर ऐसे वाटर फिल्टर लगे हुए हैं जगह जगह ये जो ऐसा मतलब कि ये फेस्टिवल I'm going through hell. I fake like I'm fine, but I know you can't tell. Like nothing I felt, my mind overwhelms. I think that I'm broken, but I hope you can't help. I know I'm not perfect, but some days I feel more worthless. Baby, you make me feel nervous. If I still have you, I have purpose. It's all worth it. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. I guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away. As you fade away. As you fade away. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray.
आपण नारायणगावमध्ये आणि आता मुक्ताबाई देवीची यात्रा आहे. तर आपल्याला काही माहिती भेटणार आहे इथे. तर आपल्याला हे जे आहेत सर ते आपल्याला माहिती देणार आहे. तर नारायणगावची मुक्ताबाई देवीची यात्रा ही उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी यात्रा मानली जाते. म्हणजे पिढ्यानपिढ्या म्हणजे आम्हाला आठवत नाही, जुन्या काळी खरं तर झाडांखाली तमाशे व्हायचे, परत त्याचं स्वरूप बदलत गेलं. जसं गाव मोठं होत गेलं तसं स्वरूप मोठं होत गेलं. आणि खरं तर मुक्ताई ही खरं तर नवसाला पावणारी देवी आहे. आणि इथं काळोबाचं राजे आहे आणि त्याचं सुद्धा म्हणते तर जो रेडा रेडा समजला त्याचा तो मालक कधी समजले होते. आणि परंपरेनुसार आमचा रात्रीचा कार्यक्रम मोठा होतो. संपूर्ण गाव संपूर्ण महिला परंपरा चाललेला असते. आणि संपूर्ण गावाचा अडीच 3 तास ती मिरवणूक चालती. मोठा उत्साह सर्व मंडळ आणि उद्या दारूचं जोडीचं मोठं खरं तर आत्ता सगळीकडे व्हायला लागलं. पूर्वी फक्त नारायणगावमध्येच दारू पाहिलं, त्या ठिकाणी दारूचं काम पाहायला मिळायचं. उद्या पेचापेक्षा प्रचंड गर्दी त्या ठिकाणी असणार लागलं. वर 2 ते 3 तास अतिशय छान दारू होण्याचं काम म्हणजे आमच्या इथला मुस्लिम समाज हे दारूचं थोडं बनवण्याचं काम त्या ठिकाणी करतो. ती दारू त्या ठिकाणी होत असतो. आणि परवा आमचा आखाडा या ठिकाणी जसं उंचीवर नेण्याचं काम, या उंची आखाड्यामध्ये आमच्या महाराष्ट्र केसरी आणि भारत केसरी दोन्ही पहिला शेवटची कुस्ती जवळ 3.5 लाख रुपयाची कुस्ती. आणि म्हणून या यात्रेमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणात नुसती नारायणगावची यात्रा नाही तर सगळे नातेवाईक असतील, पाहुणे रावळे असतील किंवा ह्या पंचक्रोशींमधली सर्व लोक या यात्रेमध्ये. आणि यात्रेचं स्वरूप आमचं बदललं आहे. पूर्वी 3 वाजता यात्रा चालू व्हायची, 6 वाजता बापाचं संपायची. पण आता 6 वाजता यात्रा चालू होती, रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत चालते. आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाळण्यावाले सर्वच त्या ठिकाणी सामील होऊन यात्रेची शोभा वाढवत असतात. आणि खरं म्हणजे आमच्या यात्रेचं मोठं नाव जे केले, कारण ही कलावंतांची पंढरी म्हणून या ठिकाणी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांचं हे जन्मभूमी गाव आहे. आणि त्या राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहे, ज्यांनी ह्या नारायणगावचं नाव महाराष्ट्रात नाही तर देशात त्यांनी खऱ्या अर्थाने नेलं. आणि म्हणून सातत्यानं जे तमाशे मालक या ठिकाणी तमाशे करतात ते कुठलं मानधन नाही. आम्ही फक्त त्यांना जेवणाचे फक्त पैसे देतो. म्हणजे ते नवसाला देवीच्या नवसासाठी ते तमाशे या ठिकाणी करत असतात. आणि 4 दिवसाच्या जवळजवळ 8 दिवस ही यात्रा आता चालते. आणि संपूर्ण 8 दिवस पूर्णपणे अशीच गर्दी असते. आणि होतं यात्रेचं स्वरूप खरं तर आम्हाला या ठिकाणी आता जागा कमी पडायला लागली. जागा जर मोठी असती नाही बाकीच्या ठिकाणी पण कमी पडते. परंतु याच्यातूनही ग्रामस्थ असतील, देवस्थान असेल, यात्रा कमिटी असेल, आमची परंपरा आहे की काम सर्वात मोठी 8 दिवस चालणारी आणि शेवटची यात्रा म्हणून नारायणगावच्या यात्रेत पाहिलं जातं. आणि असंख्य भाविक या ठिकाणी येतात, दर्शन घेतात, यात्रेची आनंद घेतात. त्या सर्व नागरिकांना खऱ्या अर्थानं आम्ही एवढ्या मोठ्या स्वरूपात पण देवीच्या आईच्या कृपेच्या आशीर्वादाने कुठेही त्याला गालबोट लागलं एवढं खऱ्या अर्थानं. रात्रीच एवढ्या महिला येतात, लांबून मळ्यामधून येतात. कुठल्याच स्वरूपाचं असं कधी आम्हाला अडचण आली नाही. हेच खरं आमचं देवीचं महत्त्व आहे. आणि म्हणून आपण मंडळीसुद्धा या यात्रेत सहभागी झाला, आपलंही मनापासून खऱ्या अर्थानं आभार मानतो. तो अभी हमारा दर्शन भी हो गया है और जो हमें मतलब मंदिर से जो इन्फॉर्मेशन बहुत सारी मिले, तो अभी हम जा रहे हैं यहाँ से मेले में जाएंगे. हम यहाँ पर इस पालने में बैठने के लिए मतलब अभी पूछ रहे कौन कौन बैठने वाला है और कौन कौन नहीं बैठने वाला है. और जब ये ऊपर जाएगा तो मोबाइल मेरे पास होगा. ये देखो ये नहीं बोल रही है बैठने के लिए. क्यों नहीं बोल रही हो तुम बैठने के लिए? दोस्तों ये देखो डर रही है. ये रोई थी मागची बार. अभी हमने यहाँ पर टिकट्स ले लिए इस झूले के. मामा को तो आप जानते ही हैं. क्या आते हमसे कुछ कहना चाहते हैं? मेले में बुलाया था, मेले में आ गए सब जन. सब जन आ गए. अभी हम इस झूले में बैठ गए.
फाइनली राइड स्टार्ट हो गया। हम 5 मिनट तो ऐसे ही बैठे थे इसमें। अभी धीरे धीरे हम ऊपर जा रहे हैं दोस्तों। अजून लय वर जायचंय आपल्याला और बहुत ऊपर जाने हम ये देख सकते हैं आप कितना ऊपर है। और तो दोस्तों अभी हम राइड के पूरे टॉप पर पहुंच चुके हैं। अभी हम इस झूले में जा रहे हैं राहत पालने में। अरे चल ना लवकर, आपल्या दोघांचं आहे ना, चल लवकर। इस बड़े झूले में अभी हम बैठने वाले। राहत पालना बोलते हैं इसे। हमारी बुआ लोग भी बैठने वाली है। आंटी नानी तो अभी हमारे बुआ भी बैठ रहे। ये बड़ा झूला खेलचल हो गया और एकदम मजा आ गया हमको। तुम्हाला कोणती घ्यायची? मला नाही कोणती घ्यायची? दोन अमेरिकन येलो चम्मच करो। अभी हम घर पर आ गए हैं मेले से और आज हमने से बातें की और आपको भी बहुत नॉलेज मिला होगा इस व्लॉग में। तो आप अगर ये व्लॉग आपको पसंद आया तो लाइक कर देना, चैनल पर हो नहीं तो सब्सक्राइब कर देना। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग, बाय। तो अभी हम झूले के सबसे टॉप में वो देखो प्रांजलि दी और मनवा। यहाँ पर देखो, यहाँ पर देखो। कार्तिक दीदी और रवि दीदी, हमें बहुत मजा आ रहा है पर ये डर रहा है। कृष्णा वासुदेवाय परमानंद परम कृष्ण दास गोविंदाय नमः। अरे काय आहे ते खाली गेले? I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you